नाही, मला वाटतं वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला आपण शुभेच्छा देत असतो, त्यावेळेला आपण कोणाविषयी वाईट चिंतित नाही, वाईट बोलत नाही. त्याच्यामुळं त्या भावीच्या संदर्भात भावी वक्तव्य मी करेन, परंतु त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आहेत. आणि बॅनर लावून त्या ठिकाणी भावी होता येत नाही, तर राज्यातील जनता आणि मतदार त्या ठिकाणी ठरवत असतं आणि ती मायबाप जनता या ठिकाणी ती गोष्ट ठरवेल. आज मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य या ठिकाणी लाभो आणि त्यांच्या हातून या ठिकाणी सर्वसामान्यांची सेवा हो. जे बाळकडू आदरणीय बाळासाहेबांनी दिलं आहे तेच त्या ठिकाणी पुढे नेण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवा अशी प्रार्थना करतो. महायुतीला पाठिंबा दिलेला राज ठाकरे यांनी आता विधानसभेत मात्र 250 जागा स्वतःच्या जीवावर लढवण्याची घोषणा केलेली आहे. काय वाटतं, महायुतीसमोर आव्हान असेल राज ठाकरे? मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला सर्व जागा लढवण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे साहेबांचा पक्ष महाराष्ट्रात आहे, त्यांचं नेतृत्व चांगलं आहे, कॅडर राज्यभर आहे. त्याच्यामुळे ते 225 काय 288 जागा त्या ठिकाणी लढवू शकतात, उमेदवार उभे करू शकतात. आणि मला वाटतं प्रत्येक पक्ष, महायुतीतला घटक पक्ष असेल, महाविकास आघाडीतला घटक पक्ष असेल, हा 288 जागांवर चाचपणी करतो, त्या ठिकाणी अंदाज घेत असतो. आणि मला वाटतं नंतर महायुती किंवा महाविकास आघाडी होते त्यावेळेला एकत्रितपणे निर्णय होत असतो. आणि त्यामुळे आज तरी राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी 225 जागा या लढवण्या योग्य आहेत अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी सोबळाचा नारा त्या ठिकाणी दिला असावा. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस तुम्ही वाट बघू नका, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतील, तुम्ही ओबीसीतून सरसकट आम्हाला आरक्षण देऊन टाका. नाही, मला वाटतं त्यांच्या संदर्भात देवेंद्रजींनी भूमिका स्पष्ट केले, सरकार म्हणून स्पष्ट भूमिका केले. आणि मी अनेकदा बोललो की एक एक विषय शिंदे सरकारनं सोडवलेत. म्हणजे नोंदीच्या संदर्भात नोंदी मोठ्या प्रमाणावर गतीनं झाल्या, त्या ठिकाणी हैदराबादला टीम पाठवली. सगळे सोयऱ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी शासन सकारात्मक आहे, आक्षेप आहेत ते तपासण्या काम सुरू आहे. आता जी गोष्ट कुठलाच राजकीय पक्ष या महाराष्ट्रातला बोलत नाही, ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही, मिळू शकत नाही, हे सगळे पक्ष त्या ठिकाणी कोण थेट बोलत आहे, कोण मूकपणे त्या ठिकाणी ध्वनित करत आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना राजकारणात इंटरेस्ट जास्त झाला आहे, त्यांना आता निवडणूक लढवण्यामध्ये इंटरेस्ट जास्त झाला आहे. त्यांना आता दुस्वासानं त्या ठिकाणी कुणाला पाडायचं, कुणाला काय करायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये गेलं आहे. आणि म्हणून मी बोललो की गेल्या महिनाभरात त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलल्याचा आपल्याला दिसणार नाही. त्या ठिकाणी शिवराळ भाषा वापरणं, प्रत्येकाला बघून घेतो, कुणाला पाडतो, जो मराठा समाजालाही अशा प्रकारची भाषा आणि राजकारण जे काही जरांगे करतायत ते राजकारण त्यांच्याकडून अपेक्षित नाही. त्यांनी समाजाच्या प्रश्नावर बोलावं, तोपर्यंत मराठा समाज त्यांच्या सोबत आहे. ज्या दिवशी त्यांनी मराठा समाजाची प्रेम किंवा भावना याचं राजकारणात ते त्या ठिकाणी रूपांतर करतील, त्यावेळेला महाराष्ट्रातला मराठा समाजसुद्धा त्यांच्यासोबत नसेल याची जाणीव किंवा भान त्यांनी ठेवलं तर मला वाटतं त्यांच्यासाठी त्या ठिकाणी चांगलं राहील आणि मराठा समाजाचा अपेक्षाभंगसुद्धा होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर दादरमध्ये लागले. आपले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की त्यांना भेटून शुभेच्छा द्यायला आवडेल. नाही, मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. कुठल्याही आपण राजकीय पक्षात असलो तरी दुसऱ्या पक्षाला शुभेच्छा देण्यात काहीच गैर नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं दादा तर संसदीय कार्यमंत्री आहेत, त्याच्यामुळं संसदीय प्रथा परंपरा या विरोधी पक्षाचा सन्मान करणं हा आहेच. आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे यांना शुभेच्छा दादा जर देत असतील, भेटणार असतील तर त्याच्यात काही वाईट किंवा गैर असायचं कारण नाही.
महाराष्ट्राची ती संस्कृती आणि परंपरा. महाविकास आघाडीच्या 150 जागांचं प्रायमरी वाटप झाल्याची माहिती समोर येते. सर्वाधिक 55 जागांवरती शिवसेना उभाटा गट लढताना पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे भाजप आणि महायुतीसमोर आव्हान असेल? आता त्यांच्या जागांकडे कसं बघायचं त्या 3 पक्षांनी ठरवायचं. त्यांच्या 3 पक्षात कसं जागा वाटप करायचं हा त्यांचा विषय आहे. आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्याच्या वाटपात डोकावण्याचं काही कारण नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे सन्मानाने जागा वाटप करू आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आणू हेच आमच्यासाठी ध्येय त्या ठिकाणी आहे. त्यांच्यामध्ये लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. त्यांचं ते बघून घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.